ही सही मिसिंग असल्यामुळे माझा उमेदवारी अर्ज त्यांनी इनव्हॅलिड असा ठरवला. पण ही जी खालची सही आहे ही डार्क पेनाने केलेली, हा पेन मी कधीच वापरलेला नाही. म्हणजे एक पूर्ण फॉर्म वेगळ्या शाईने भरलेला आहे आणि सह्या मात्र वेगळ्या ह्याच्यानी झालेल्या आहेत. मला हे समजत नाही की माझ्यासमोर एक 10वी नापास, एक 12वी नापास उमेदवार आणि अशा उमेदवारांचे फॉर्म अर्ज व्हॅलिड होतात की त्यांनी व्यवस्थित भरले आणि कारण ते सत्ताधारी पक्षांकडून येतात आणि आज आमची सत्ता नाही आहे ना राज्यामध्ये ना केंद्रामध्ये, म्हणून आम्ही ॲडव्होकेट असून सुद्धा म्हणजे माझा फॉर्म बाद होतो. कैलास काटे सुद्धा जाऊन म्हणजे तुतारीचे जे 2 सीट बाकी होते त्याच्यातली 1 सीट त्यांनी माघार घेतली. आता हे कैलास काटे स्वतःला समाजसेवक म्हणून सांगतात आणि मी समाजसेवक आहे, मी इकडे सीट काढू शकतो. यांची एंट्री कशी झाली तर ह्यांना आमच्या पक्षाकडून उमेदवारी देण्याचं कारण म्हणजे हे रात्री शिवसेनेला जाऊन भेटले, त्यांना कन्व्हिन्स केलं. शिवसेनेने सांगितलं की आम्ही राष्ट्रवादीला सांगून तुम्हाला एबी फॉर्म द्यायला आणि ते आमच्याकडे येऊन एबी फॉर्म सकाळी घेऊन दुसऱ्या दिवशी येऊन माघार घेतात. मी ॲडव्होकेट अरविंद माने. आज मला पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली होती. मला पक्षाकडून एबी फॉर्म आला होता. 2019 पासून ते आतापर्यंत 7 वर्ष आम्ही सतत या पक्षासाठी काम करत आहोत. आम्ही नागरिकांसाठी इकडे ऐरोलीमध्ये काम करत आहोत. शशिकांतजी शिंदे साहेब आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून इकडची जबाबदारी मला दिली होती. प्रभाग क्रमांक 4 ब मधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. त्याच्यासोबत आमच्या ऐरोलीमधून 4 कॅन्डिडेट होते. प्रभाग क्रमांक 4 मधून आमचे 3 कॅन्डिडेट होते. पहिला तर आम्हाला 2 इकडच्या जागा सुटल्या होत्या 4 मध्ये. एक माझी जागा होती अरविंद माने आणि एक दुसरी विशाखा भोरुंडे म्हणून एससी महिला ती जागा होती. आणि ऐन 1 दिवसा अगोदर इकडे कैलास काटे म्हणून सेक्टर 4ला राहतात. त्यांनी त्यांच्या बायकोसाठी सेनेकडे जाऊन एक जागा मागितली आणि सेनेने ती जागा इकडे तुतारीसाठी म्हणजे त्यांना एक मशाल आमचं तिकडे गेलंय म्हणून त्यांनी इकडे त्यांना तुतारीतून एबी फॉर्म दिला. अशा मग आमच्या ह्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये 3 जागा झाल्या होत्या. त्याच्यामध्ये उमेदवारीचा अर्ज भरताना मी टोटल 9 ते 10 लोकांचे अर्ज भरले. मी स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे मी सगळ्यांचे फॉर्म स्वतः भरलेत. सगळ्यांचे शपथपत्र मी स्वतः तयार केले. जेवढे मी अर्ज भरलेत आज सगळे उमेदवार तिकडे स्टँड आहेत. पण माझा स्वतःचा अर्ज मला भरल्यानंतर स्क्रुटिनीच्या दिवशी मला अ, अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं की माझ्या अर्जामध्ये एक सही मिसिंग आहे. एक सही मिसिंग असल्यामुळे तुमचा अर्ज हा इनव्हॅलिड आहे म्हणून. मग तो अर्ज मी जेव्हा म्हणजे माझ्याकडे त्याची कलर कॉपी आहे. तो अर्ज मी त्यांच्याकडून डाउनलोड केला महानगरपालिकेच्या वेबसाईटवरून. जो अर्ज त्यांनी तिकडे टाकलाय त्यांच्या वेबसाईटवर. त्याच्यामध्ये मला असं निदर्शनास आलं की मी भरलेले 9 फॉर्म एवढे काळजीपूर्वक भरले आणि सगळ्या फॉर्मवरती माझी एकच पेन मी वापरलाय शेवटपर्यंत आणि माझ्या अर्जामध्ये सुद्धा मी एकच पेन वापरला होता. पण मी जेव्हा त्यांच्या वेबसाईटवरून हा माझा अर्ज मी डाउनलोड केला, त्याच्यामध्ये असं दिसतंय की मध्ये माझी सही नाहीये, पण खाली माझी सही आहे. हा अर्ज हा हा मी कलर कॉपी मीडियापर्यंत पण देईन, की इथे मध्ये माझी एक सही मिसिंग आहे, त्याच्या खाली माझी सही आहे. पण ही सही मिसिंग असल्यामुळे माझा उमेदवारी अर्ज त्यांनी इनव्हॅलिड असा ठरवला. पण ही जी खालची सही आहे, ही डार्क पेनाने केलेली, हा पेन मी कधीच वापरलेला नाही. म्हणजे एक पूर्ण फॉर्म वेगळ्या शाईने भरलेला आहे आणि सह्या मात्र वेगळ्या ह्याच्यानी झालेल्या आहेत. मला हे समजत नाही, की माझ्यासमोर एक 10वी नापास, एक 12वी नापास उमेदवार आणि अशा उमेदवारांचे फॉर्म अर्ज व्हॅलिड होतात, की त्यांनी व्यवस्थित भरले आणि कारण ते सत्ताधारी पक्षांकडून येतात आणि आज आमची सत्ता नाहीये ना राज्यामध्ये ना केंद्रामध्ये, म्हणून आम्ही ॲडव्होकेट असून सुद्धा म्हणजे माझा फॉर्म बाद होतो. कारण त्यांना एकमेव चॅलेंज आमच्याकडून होतं. बट ते ॲडव्होकेट असून सुद्धा तो फॉर्म बाद होतो. ह्याच्यामध्ये असा विषय आहे, की लोकांचे अर्ज पास होतात, आमचे होत नाहीत.
मी त्याच्यानंतर पूर्ण त्यांची वेबसाईट मी चेक केली. मी सगळ्यांचे शपथपत्र, सगळ्यांचे फॉर्म सगळे डाउनलोड केले. त्याच्यामध्ये मला काही फॉर्म असे भेटले, की ज्याच्यामध्ये पण सही नाहीये. पण ते त्यांनी व्हॅलिड केले. का? तर ते अपक्ष आहेत म्हणून. अरे अपक्ष आहे त्यांना वेगळा न्याय आणि ए-बी फॉर्मवाल्यांना वेगळा न्याय. आता त्याच्यात काही म्हणजे अभ्यास करण्यासारखा विषय आहे. या विषयावरती आम्ही आता कोर्टाची पायरी तर चढलोच आहे. तर असे सेम प्रकार होते दिघ्यामध्ये, कोपरखैरण्यामध्ये जे आदल्या दिवशी सह्या राहिल्यात म्हणून ह्यांनी रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत बोलून सह्या घेतल्या. का? तर कुठे सत्ताधारी पक्षांचे काही फॉर्म अपुरे राहू नयेत म्हणून. रात्री 9-9, 10-10 जर आमची जर सही बाकी होती, तर आम्हाला का नाही कॉल आला ऐरोलीमधून? आम्हाला का नाही विचारणा झाली, की तुमची सही बाकी आहे? हे एवढं क्षुल्लक कारण, की सही बाकी आहे म्हणून आम्हाला आमचा फॉर्म बाद करण्यात आला. आता ह्याच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये अपील केलेलं आहे. आता आम्ही कोर्टावरती आम्ही म्हणजे संविधानाला मानणारी लोकं आहोत. ह्याच्यासाठी कोर्टावरती डिपेंडंट आहोत. ही ही जी लढाई होती ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. पण ह्या धनशक्तीच्या युगामध्ये लोकं कुठे-कुठे जाऊन काय-काय मॅनेज करतात हे मला माहीत नाही. आता ह्याच्यानंतर आम्ही ज्या उमेदवाऱ्या दिल्या त्याच्यामध्ये ह्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये माझा फॉर्म बाद झाल्यावर 2 आमच्या तुतारीचे निशाण, 2 सिम्बॉल कालपर्यंत जिवंत होते. की आम्ही ठरवलं कालपर्यंत, की बाबा चला ठीक आहे, एक सीट आपली गेली, तर उरलेल्या 2 सीट आपण ताकदीने काढू, ताकदीने काढू. काल माझं दोन्ही उमेदवारांशी बोलणं झालं. त्यातले एक उमेदवार आले. आम्ही त्यांच्याशी बोललो, विशाखा बोरुंडेशी बोललो. त्यांना सांगितलं, "ताई तुम्ही कामाला लागा. आम्ही आमची पूर्ण ताकद तुमच्या मागे लावू." तिथे जे कैलास काटे त्यांची वाईफ उभी केली होती सोनाली काटे. त्यांना फोन केला. त्यांनी मला सांगितलं, की माझ्या वाईफचा पाय लचकलाय, प्रचार करताना सुजलाय, म्हणून ती काही येऊ शकत नाही साहेब, मी येतो. त्याच्यानंतर त्यांनी कालपासून फोन बंद केला, जो आजपर्यंत चालू नाही केला. मी त्यांना वारंवार कॉन्टॅक्ट केला. काल रात्री नंदा काटे मॅडम त्या मशालमधून उभ्या आहेत. त्यांच्याकडून मला कळालं, की कैलास काटेंनी फॉर्म जाऊन माघार घेतली. कैलास काटेसुद्धा जाऊन म्हणजे तुतारीचे जे 2 सीट बाकी होत्या त्याच्यातली 1 सीट त्यांनी माघार घेतली. आता हे कैलास काटे स्वतःला समाजसेवक म्हणून सांगतात आणि मी समाजसेवक आहे, मी इकडे सीट काढू शकतो. यांची एंट्री कशी झाली, तर ह्यांना आमच्या पक्षाकडून उमेदवारी देण्याचं कारण म्हणजे हे रात्री शिवसेनेला जाऊन भेटले. त्यांना कन्व्हिन्स केलं. शिवसेनेने सांगितलं, की आम्ही राष्ट्रवादीला सांगून तुम्हाला ए-बी फॉर्म द्यायला लावू. आणि ते आमच्याकडे येऊन ए-बी फॉर्म सकाळी घेऊन दुसऱ्या दिवशी येऊन माघार घेतात आणि हे स्वतःला समाजसेवक म्हणवतात. हे असे लोकांची दिशाभूल करणारे किंवा जनतेला फसवणारे लोकं, ह्याच्या पुढे पण लोकं यांचा विचार करतील, की असे जर घातकी लोकं जर घात करायला लागले, तर अशा लोकांना आमच्या पक्षात काय कोणत्याच पक्षात आपण थारा देऊ नये. त्याच्यामध्ये माझं सांगणं असंच आहे, की ही लढाई आम्ही कोर्टातून लढून या सर्व गोष्टींची फॉरेन्सिक ऑडिट करायला लावू. सर्व गोष्टी आम्ही फॉलोअप घेऊ. पण जी गोष्ट प्रभाग क्रमांक 4 मध्ये चालली आहे, की तुम्हाला जो मेन कॅन्डिडेट वाटतो त्याचा तुम्ही फॉर्म बाद करता. एक कॅन्डिडेट तुम्ही फूस लावून त्याला माघार घ्यायला लावता. आता ह्या ज्या गोष्टी जे चालू आहेत प्रभाग क्रमांक 4 मध्ये, ह्याच्यामध्ये दिसतंय, की सत्ताधारी स्वतःची सत्ता असण्यामध्ये आणि आपली सत्ता नसण्यामध्ये किती फरक आहे. पण तरी सुद्धा मी सांगतो, मी जनतेला विनंती करतो, की अशा लोकांना जे लोकांना फसवून कामं करतायत, त्यांना ह्यांची जागा दाखवून द्यायची ही वेळ आहे. जेवढे काही आपले कॅन्डिडेट जिथे उभे आहेत, तुतारीमधून, मशालीमधून, तिथे आपण प्रत्येकाने सहकार्य करून आपण ताकदीने त्यांना निवडून आणायचंय. आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार इतकी आम्ही कमकुवत नाही आहोत. आमच्या साहेबांनी आम्हाला शिकवून दिलेत, की 40 गेले, की 400 येतील. आमचे डॉक्टर मंगेश आमले सर, तसेच आमचे शशिकांतजी शिंदे साहेब हे सदैव आमच्या पाठीशी उभे आहेत. ह्याच्यानंतर सुद्धा आम्ही राष्ट्रवादी जोराने, जोमाने या ऐरोलीमध्ये नाही तर नवी मुंबई परिसरात वाढवू आणि आम्ही आमचे आमदार निवडून आणून आम्ही आमची सत्ता पण घेऊन येऊ.